नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक आणि स्वागत आहे आपलं आजच्या Q&A मध्ये, म्हणजेच प्रश्न उत्तरांच्या सेशन मध्ये. या व्हिडिओमध्ये आपण जे तुम्हाला प्रश्न आलेले असतात ते इथे आपण डिस्कस करत असतो आणि मी त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करत असतो. वेळ न घालवता आपण सुरुवात करूया व्हिडिओची. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि कमेंटही करायला विसरू नका. सगळ्यात पहिला प्रश्न विचारलाय गजानन मुधोळकर यांनी. हे म्हणत आहेत, जुनी गाडी 60 ते 70 हजारापर्यंत घ्यायची आहे पुण्यामध्ये वापरायला पर्सनल यूज साठी. तर यांना एक सेकंड हँड गाडी पाहिजे आहे, प्रोबॅबली 60-70 हजारापर्यंत. सर, याबद्दल मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. 1 लाखामध्ये कुठकुठल्या गाड्या आपल्याला चांगल्या घेता येईल, तर तो व्हिडिओ नक्की पहा. यात आपल्याला झेन मिळून जाईल, ऑल्टो मिळून जाईल चांगल्या कंडिशन मध्ये आणि रिलायबल गाड्या आहेत. प्रॉब्लेम होणार नाही या गाड्यांसोबत काही. तर तुम्ही ह्या गाड्या नक्की कन्सिडर करू शकता. आणि तो व्हिडिओ माझा बघा पूर्ण. त्यात 5 गाड्या मी सांगितलेल्या आहेत. त्यांनी तुम्हाला चांगली एक आयडिया येऊन जाईल आणि त्यावरनं तुम्ही ठरवू शकता. त्यानंतरचा प्रश्न आहे तुषार वासनिक यांचा. हे म्हणत आहेत, सर, हुंडाई व्हेन्यू S प्लस 1.2 आणि टाटा नेक्सॉन XZ मधून कोणती गाडी घेणे योग्य राहील? माझा महिन्याचा प्रवास 500 किलोमीटर असेल आणि मोस्टली हायवेवरती गाडी चालेल. परफॉर्मन्स कोणत्या गाडीचा चांगला राहील? तर तुषार सर, इथे ऑब्व्हियसची गोष्ट आहे, परफॉर्मन्स आपल्याला नेक्सॉनच चांगला देईल. कारण व्हेन्यू एक छोट्या सेगमेंटची गाडी आहे आणि एक उगाच त्याला एक मोठं लुक दिलेला आहे. तर नेक्सॉन मध्ये आपल्याला 118 BHP पॉवर मिळते आणि 170 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळतो पेट्रोलमध्ये. तेच आपण व्हेन्यू मध्ये बघायला गेलो, व्हेन्यू S पेट्रोल मध्ये बघायला गेलो तर 81 BHP ची पॉवर मिळते आणि 113 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळतो. तर अशी गोष्ट आहे, परफॉर्मन्स आपल्याला पाहिजे असेल आणि सेफ्टी पाहिजे असेल, चालवण्यात मजा पाहिजे असेल तर तुम्ही नक्की नेक्सॉन कडे जायला पाहिजे. आणि सिटीतल्या सिटी समजा ड्राईव्ह असेल आपली तर मग व्हेन्यू सारखी गाडी हरकत नाही घ्यायला. पण हायवेवरती आपण ड्राईव्ह करतो आणि परफॉर्मन्स ओरिएंटेड कार पाहिजे आहे तर नक्की मी इथे सांगेल तुम्हाला की नेक्सॉन साठी जा. त्यानंतरचा प्रश्न आहे महादेव पॉल यांचा. हे म्हणत आहेत, मी पुन्हा एकदा प्रश्न विचारत आहे, फोर्ड कंपनीची कोणती गाडीची सर्व्हिसिंग चार्ज इतर कंपनी एवढीच असते का? दुसरे असे की 3 प्रौढ व्यक्ती बसतील अशी गाडी कोणती ते कृपया सांगावे. महादेव सर, फोर्ड कंपनी जे तुम्ही बोलले सर्व्हिसिंग, तर इतर कंपन्यांपेक्षा आत्ताच्या मार्केटमध्ये कम्पेअर आपण केलं तर स्वस्त आहे बाकी कंपन्यांपेक्षा. आधी होती महागडी आणि महागडे पार्ट्सही यायचे फोर्डचे, पण कंपनीने ते सगळं चेंज करून टाकलं आहे. आता एकदम स्वस्त सर्व्हिसिंग आहे आणि पार्ट्सही आपल्याला रिझनेबल रेटमध्ये मिळून जातात आणि पार्ट्स टिकतातही खूप. तर असं फ्रिक्वेंटली चेंज करायची गरज नाही पडत, पण सर्व्हिसिंग नक्कीच स्वस्त आहे. एक तुम्ही फोर्ड फिगो घेतली किंवा फ्रीस्टाईल घेतली किंवा इकोस्पोर्ट घेतली तर तुम्हाला एक 4 ते 5 हजारात सर्व्हिसिंग होऊन जाते त्याची. एंडेवर घेतली तर मग 6,500-7 हजार लागतात त्याला. आणि जे तुम्ही दुसरा प्रश्न विचारला, 3 प्रौढ व्यक्ती बसतील अशी गाडी कोणती, यात तुम्ही बजेट नाही सांगितलं आपलं, त्यामुळे मी नाही सांगू शकणार की कुठल्या बजेट साठी आपण विचारतात. तर परत एकदा आपण पुढच्या Q&A मध्ये भेटू, तेव्हा तुम्ही हे करा, प्रश्न विचारा की कुठल्या बजेटमध्ये पाहिजे, मी त्यानुसार सांगेल तुम्हाला. त्यानंतरचा प्रश्न आहे सायगिन अंडरवूड यांचा. हे म्हणत आहेत, इज कायगर गुड ॲज फर्स्ट कार ऑर विच डू यू प्रिफर अंडर 8.5 lakh? वी आर फॅमिली ऑफ 4, लो रनिंग हायवे मोस्टली. सायगिन म्हणत आहेत यांना कायगर आवडलेली आहे आणि विचारत आहेत की फर्स्ट कार यांची राहील तर कायगर घ्यायला हरकत आहे का? आणि 8.5 लाख रुपये यांचं बजेट आहे. तर हे टॉप मॉडेलच बघत असतील कायगरचं आणि यांची 4 लोकांची फॅमिली आहे आणि हायवेवरच चालतील मोस्टली. सर, इथे 8.5 लाख रुपये कायगर सारख्या गाडीला मी म्हणेल की देणे योग्य नाहीये. खूप ओव्हर प्राइस्ड राहील ते. याच बजेटमध्ये तुम्हाला चांगली गाडी पाहिजे असेल, 8.5 लाख रुपये खर्चच करायचे असतील तर कायगरवर नका करू. मी हेच सजेस्ट करेल, कारण ही तुमची पहिली गाडी आणि तुम्हाला एक व्यवस्थित सजेशन मिळणं खूप जास्त गरजेचं आहे. उगाच मार्केटमध्ये लोक कायगर मॅग्नाइट करत आहेत म्हणून आपण त्या 8.5 लाख रुपये वेस्ट करणं योग्य नाही आहे. आपण थोडंसं रिसर्च करायला पाहिजे. आणि तुम्ही मला प्रश्न विचारला तर मी हेच सांगेल की 8.5 लाखाची गाडी नाही आहे ती.
जर तुम्ही बेस मॉडेल घ्याल कायगरचं तर ठीक आहे, तुम्ही नक्की कायगर घेऊ शकता, पण 8.5 लाख रुपये यात खर्च करू नका. या गाडीच्या व्यतिरिक्त 8.5 लाख रुपये तुम्ही i20 मध्ये खर्च करू शकता. मोठं इंजिन मिळून जाईल तुम्हाला, पॉवर जास्त मिळून जाईल, मायलेज जास्त मिळून जाईल, स्पेस जास्त मिळून जाईल आणि रिलायबल इंजिन मिळेल, सर्व्हिस चांगली मिळेल. सगळ्या गोष्टी तुम्हाला होंडाईमध्ये चांगल्या मिळतील i20 मध्ये, आणि एक प्रीमियम हॅचबॅक तुमच्याकडे येऊन जाईल. उगाच एक छोट्याशा इंजिनवाली कॉम्पॅक्ट एसयूव्ही असं म्हणतात ते त्याला, पण एकच इंजिन फिरून राहिला सगळीकडे आणि फक्त साईज मोठी केली गाडीची, त्यांनी काही होत नसतं. तर 8.5 लाख रुपये वर्थ नाही आहेत कायगर सारख्या गाडीसाठी, मी तरी एवढंच सांगेल, बाकी आपली इच्छा. त्यानंतर तनिषा आहेत, हे विचारत आहेत ब्रेझा VXI और नेक्सॉन XM फॉर सिटी राईड. जर आपल्याला प्युअरली सिटीमध्येच चालवायची, हायवेवरती जायचंच नाहीये, तर मग ब्रेझा तुम्ही नक्की घेऊ शकता. चांगली गाडी आहे सिटीसाठी. समजा हायवेवरती थोडंफार रनिंग असेल आपलं तर मग नेक्सॉन साठी जा, दोन्ही गाड्या चांगल्या आहेत. ब्रेझा यासाठी बोललो मी सिटीमध्ये की एक लाईट फुटेड गाडी आहे, क्लच लाईट आहे आणि अडचण येणार नाही कधीच, चालवायला सोपी वाटेल आपल्याला, तर त्यासाठी ब्रेझा बोललो. अदरवाईज नेक्सॉन सुद्धा चांगली गाडी आहे, तुम्ही सिटीमध्येही नेक्सॉन वापरू शकता. प्युअरली डिपेंड करतं की आपल्याला कोणत्या गाडीचे लुक्स आवडतात आणि स्पेस कसा आहे, सिटिंग अरेंजमेंट कशी वाटते आपल्याला, बूट स्पेस कसा आहे, मी सगळे कन्सिडर करून सिटीमध्येच चालवायची आहे, तर मग माझ्या हिशोबाने ब्रेझा चांगली राहील. त्यानंतरचा प्रश्न आहे दिनेश माने यांचा, हे म्हणत आहेत अर्बन क्रुझर और ब्रेझा. या प्रश्नाचं जवळजवळ मी मागच्या 2 Q&A मध्ये सारखं उत्तर दिलेलं आहे. ब्रेझा की अर्बन क्रुझर किंवा बलेनो किंवा मग ग्लॅन्झा. आता तर असं वाटायला लागलंय की एक स्पेशल व्हिडिओज मी यावरती बनवायला पाहिजे, म्हणजे कन्फ्युजन दूर होईल लोकांचं. सर, अर्बन क्रुझर आणि ब्रेझा सेम गाडी आहे, फक्त नाव चेंज केलेलं आहे आणि ब्रँडचा लोगो चेंज केलेला. ही गाडी बनवते मारुतीच बनवते आणि टोयोटोला विकायला दिलेली आहे ही गाडी, नाव चेंज करून. टोयोटो मधनं घेतली तर अर्बन क्रुझर होते, मारुती मधनं घेतली ब्रेझा होते. टोयोटो मध्ये आपण घेतली तर त्याची किंमतही वाढते, कारण त्यासोबत आपल्याला एक्स्ट्रा वॉरंटी मिळते, एक्स्ट्रा फीचर्स तर नाही मिळत, एक प्रीमियम सर्व्हिस मिळते, त्याचे ते पैसे जास्त वाढवून घेतात, तर वर्थ नाही आहे आपण 1-1.5 लाख रुपये एक्स्ट्रा द्यायचे आणि एक सेम गाडी फक्त एक चांगली प्रीमियम सर्व्हिस साठी घ्यावी, हे वर्थ नाहीये. शेवटी गाडी बनवलेली आहे मारुतीवाल्यांनीच, तर मारुतीवाले त्याला व्यवस्थित सर्व्हिस पण देतील आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतील. फक्त एक टोयोटोचं लोगो लावलं म्हणजे ती टोयोटोची रिलायबिलिटी किंवा टोयोटोचं इंजिन येत नसतं, तर उगाच त्याच्यासाठी 1.5 लाख रुपये देणं वर्थ नाही आहे. बाकी आपली इच्छा, मी तरी म्हणेल की ब्रेझाच घ्या. त्यानंतरचा प्रश्न आहे राम देशमुख यांचा, हे म्हणतात XUV 300 W8 और व्हेन्यू SX स्पोर्ट्स. इथे कंपॅरिझनच नाही आहे सर. XUV 300 एक अमेझिंग गाडी आहे, व्हेन्यू छोटे इंजिन येतं आणि मजा नाही येत चालवायला, व्हेन्यू मध्ये जागा नाही आहे. बॅक सीट मध्ये आपण बघायला गेलो लांब प्रवास करायचा असतो, XUV मध्ये खूप सारी जागा आहे, आरामात बसू शकतात, कम्फर्टेबल राईड आहे आणि आपल्याला चालवायला सुद्धा मजा येते आणि सगळ्या गोष्टी आहेत XUV मध्ये. तर मी तरी हेच म्हणेल की XUV घ्या, व्हेन्यू इथे मी सजेस्ट करणार नाही तुम्हाला. त्यानंतरचा प्रश्न आहे अंजली मुळे यांचा. अंजली म्हणत आहेत अमेज फेसलिफ्ट 2021 कधीपर्यंत येईल. यावर्षी तरी अमेजचं फेसलिफ्ट येणार नाहीये, होंडानी असं काही ऑफिशियली सांगितलं नाहीये. प्रोबॅबली 2022 मध्येच येईल, मार्च किंवा एप्रिल मध्ये, इतक्यात तर नाही, यावर्षी बिलकुल येणार नाहीये. त्यानंतरचा प्रश्न आहे श्रीकांत दुबे यांचा, हे म्हणत आहेत माझे बजेट 10 ते 12 लाख आहे. आता माझ्याकडे स्विफ्ट 2013ची आहे, मला मॅन्युअल पेट्रोल कार घ्यायची आहे. कार फीचर लोडेड असावी, सिडॅन किंवा हॅचबॅक कोणती पण चालेल. 10 ते 12 लाख बजेट समजा कोणाचंही असेल तर मी हेच सजेस्ट करतो की त्यांनी XUV 300 पाहायला पाहिजे. अमेझिंग गाडी मिळते, चांगलं इंजिन मिळतं, रिलायबिलिटी मिळतं, सेफ्टी मिळते आणि चालवायलाही शेवटी मजा येते, कम्फर्टेबल राईडही देते. या व्यतिरिक्त समजा XUV 300 आवडत नसेल तर मग आपण नेक्सॉन बघायला पाहिजे.
नेक्सॉनही एक चांगली चॉईस असू शकते. आणि नेक्सॉनही आवडत नसेल तर मग आपण इकोस्पोर्ट बघायला पाहिजे. या 3 ज्या गाड्या आहेत त्या एकदम ड्रायव्हर एन्थुझियास्ट जे आहे, ड्रायव्हिंगसाठी एन्थुझियास्ट जे आहे त्यांच्यासाठी या गाड्या बनलेल्या आहेत आणि आनंद येतो चेहऱ्यावरती आपल्या ह्या गाड्या चालवताना. आणि रिलायबल आहेत, सेफ गाड्या आहेत. यात आपल्याला खूप काही असे गिमिक फीचर्स नाही मिळणार की एअर प्युरिफायर आणि हे असं फालतूचे फीचर्स बिलकुल मिळणार नाही आहेत जे की फक्त कियावाले देतात, ज्याचा खरोखर आयुष्यात आपण उपयोगही घेत नाही. असे फीचर्स या गाड्यांमध्ये येत नाही. पण या ज्या गाड्या मी तुम्हाला सांगितल्या एक्सयूव्ही किंवा नेक्सॉन, या गाड्यांमध्ये एक चालवायला आनंद येतो. तर ह्या गाड्या तुम्ही सजेस्ट करू शकता. 12 ते 13 लाख रुपये आपलं बजेट असेल तर 10 ते 12 लाख रुपये. आणि या व्यतिरिक्त समजा आपल्याला कॉम्पॅक्ट एसयूव्ही पाहिजे नसेल, हॅचबॅकच पाहिजे असेल तर मग तुम्ही i20 कडे जाऊ शकता किंवा मग अल्ट्रॉस कडे जाऊ शकता. प्रीमियम हॅचबॅक येऊन जाईल, टॉप मॉडेल येऊन जातील, सनरूफ वगैरे सगळं येऊन जाईल i20 सारख्या गाडीत. तर 10 ते 12 लाख रुपये आपण खर्च केले तर प्रीमियम हॅचबॅक येऊन जाईल. आणि समजा सिडान पाहिजे असेल तर स्कोडाची रॅपिड रायडर घ्या. अमेझिंग गाडी आहे सिडान मध्ये आणि चालवायला मजा येऊन जाईल. रॅपिड घ्यायची नसेल तर सिटी घ्या. सिटी 4th जनरेशनची घ्या, 5th जनरेशन घेऊ नका. 4th जनरेशनची खूप चांगली गाडी आहे आणि म्हणूनच आतापर्यंत विकल्या जात आहे आणि कंपनीवाल्यांनी ठेवलेली आहे, बंद नाही केली ती गाडी. तर असे मी तुम्हाला जवळजवळ 5 ते 6 ऑप्शन्स दिले. तुम्हाला जे योग्य वाटते, ज्या सेगमेंटची योग्य वाटते ती गाडी घ्या. प्रत्येक सेगमेंटचे मी 2-2 तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत. आणि माझं मत समजा ऐकाल तर एक्सयूव्ही 300 बेस्ट चॉईस राहील आणि व्हॅल्यू फॉर मनी गाडी राहील इतक्या पैशांमध्ये. यानंतरचा प्रश्न आहे राहुल पाटील यांचा. हे म्हणत आहेत, मला क्विड आणि टियागो मध्ये कन्फ्युजन आहे, कुठली घेऊ समजत नाहीये, प्लीज हेल्प करा. राहुल सर, यात कन्फ्युजनची गोष्टच नाहीये. क्विड एक छोटी गाडी आहे छोट्या इंजिन सोबत. टियागो एक सेफ गाडी आहे, मोठी गाडी आहे आणि मोठं इंजिन आहे. त्यात 1200 सीसीचं इंजिन आहे. क्विड मध्ये आपल्याला मॅक्झिमम 1000 सीसीचं मिळून जाईल आणि पॉवर जास्त मिळेल, इथे टॉर्क जास्त मिळेल, स्पेस मिळेल, सेफ्टी मिळेल, सगळ्या गोष्टी जास्त मिळतील आपल्याला टियागो मध्ये. त्यामुळे इथे कन्फ्युजनची गोष्टच नाहीये. तुम्ही डोळे बंद करून समजा आपलं बजेट असेल टियागोचं तर टियागोच घ्यायला पाहिजे. तुम्ही क्विड विसरून जायला पाहिजे. तर डोळे बंद करून तुम्ही टियागो घ्या. त्यानंतरचा प्रश्न आहे दिलीप जोशी यांचा. हे म्हणत आहेत, आय एम कन्फ्युज बिटवीन निऑस, टियागो XZ प्लस AMT आणि स्विफ्ट VXI AMT. आय नीड गुड स्पेस, कम्फर्ट, ड्राईव्ह, परफॉर्मन्स आणि सर्व्हिस आणि गुड लुकिंग कार फॉर माय फॅमिली. यांना निऑस मध्ये, टियागो मध्ये आणि स्विफ्ट मध्ये कन्फ्युजन आहे आणि विचारत आहेत की कुठली घ्यायला पाहिजे. यांना कम्फर्ट पाहिजे, स्पेस पाहिजे, परफॉर्मन्स पाहिजे आहे, सर्व्हिस पाहिजे, सगळ्या गोष्टी यांना पाहिजे आहे. आणि सर मी तुम्हाला इथे एकच सजेस्ट करेल की तुम्ही स्विफ्ट VXI AMT सोबत जायला पाहिजे. AMT चांगला आहे या गाडीचं, म्हणजे रिफाईंड आहे, इंजिनही रिफाईंड आहे. गाडी नवीन आलेली आहे, सध्या फेसलिफ्ट मिळालेला आहे आणि मायलेजही चांगलं देईल आणि सर्व्हिस तर ऑब्व्हियसली आहेच मारुतीवाल्यांची. नेटवर्कही तेवढंच चांगलं आहे. तर तुम्ही इथे विदाऊट एनी कन्फ्युजन स्विफ्ट VXI AMT जी आहे ती घ्यायला पाहिजे, जी तुम्ही चॉईस केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे अंजुमन यांचा. हे म्हणत आहेत, हेलो सर, मुझे सीखने के लिए कार लेनी है. फर्स्ट कार Zen 2004 LX मॉडल देखी है, 1 लाख चली है, 2026 तक RC एक्सटेंडेड है, इंजन फाइन है, बस फ्रंट शॉकर और स्टीयरिंग का काम होना है, AC वर्किंग है और इसकी कीमत 75,000 बोल रहे हैं. ठीक रहेगी क्या लेने के लिए? तर यांना सेकंड हँड कार घ्यायची. यांनी बघितली आहे, झेन बघितली आहे 2004 ची आणि 75,000 किंमत सांगितलेली आहे. तर तुम्ही यात प्रॉब्लेमही आहेत गाडीमध्ये. तर 75,000 थोडेसे जास्त आहे. या गाडीला आपण जवळजवळ 50,000 घेऊ शकतो आणि आपल्याला शेवटी शिकायसाठीच गाडी घ्यायची आहे. तर स्टेअरिंगचा प्रॉब्लेम आहे, तर स्टेअरिंग रॅक वगैरे त्याचं आपल्याला चेंज करायला लागू शकतं. बऱ्याचशा गोष्टी त्यात खर्च येऊ शकतात. तर आपण 50,000 एक लिमिट ठेवायला पाहिजे, मॅक्झिमम 55,000 ते 60,000. त्यापेक्षा वरती आपण
नाही घ्यायला पाहिजे, त्यापेक्षा वरती समजा देत असतील कोणी तर नाही घ्यायला पाहिजे. तर तुम्ही डील क्रॅक करायची असेल तर 60,000 मॅक्झिमम ठेवा, त्यावरती गाडी नाही आहे झेन 2004ची. त्यानंतर रितेश झाडे आहेत, हे म्हणत आहेत यांचं बजेट 20 लाख रुपये आहे आणि यांनी कुठली गाडी घ्यायला पाहिजे, मॅन्युअल कंपास स्पोर्ट की हेक्टर शार्प की हॅरियर डिझेल, आणि यांना गाडी चालवायला खूप जास्त आवडते आणि एक कार एन्थुझिएस्ट आहे. तर त्या हिशोबाने यांना गाडी सांगायची आपल्याला कुठली घ्यायला पाहिजे. तर सर समजा तुम्हाला गाडी चालवायला आवडते आणि परफॉर्मन्स चांगला पाहिजे, सगळ्या गोष्टी चांगल्या पाहिजे, तर तुम्हाला हॅरियर शिवाय इथे ऑप्शन नाहीये दुसरं. हॅरियर तुम्ही नक्की घेऊ शकतात. खूप सारे मोड्स येऊन जातात आणि पॉवरफुल इंजिन आहे. जीपपेक्षाही थोडंसं ऑन पेपर आपल्याला इंजिन चांगलं पॉवरफुल बघायला मिळेल. आणि हेक्टर तर तुम्ही विचारही करू नका, हेक्टर इथे नाहीच आहे, तुमच्यासाठी बनलेली नाही आहे गाडी. हेक्टर एक वेगळी गाडी आहे. तर तुम्ही कंपास आणि हेक्टर हॅरियर तुमच्यासाठी ऑप्शन राहतं. तर यातलं तुम्ही हॅरियर चूज करायला पाहिजे, तुम्हाला चालवायला मजा येऊन जाईल. आणि जे काही हॅरियरमध्ये निगेटिव्ह पॉइंट होते ते कंपनीने सगळे काढून टाकलेले, आणि इतक्या पैशामध्ये तुम्हाला एक चांगलं त्याचं व्हेरियंट मिळून जाईल, डार्क एडिशन मिळून जाईल, कॅमो एडिशन मिळून जाईल, जे की दिसायला खूप चांगलं दिसतं आणि जीप पेक्षाही 10 पटीने चांगलं दिसतं ते डार्क एडिशन. तुम्ही एकदा बघायला पाहिजे आणि टेस्ट राईड घेऊन बघा तुम्ही दोन्ही गाड्यांची, तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की हॅरियर एक चांगली गाडी आहे आणि तुमच्यासाठी बनलेली आहे ती गाडी. त्यानंतरचा प्रश्न आहे संकेत जगताप यांचा. हे म्हणतात कन्फ्युजन आहे फोर्ड फ्रीस्टाईल, मारुती एस-क्रॉस आणि अल्ट्रॉस आय टर्बो एक्सटी कोणती घ्यायला पाहिजे. मोस्टली ड्रायव्हिंग यांचं सिटी कंडिशन मध्ये आहे, यांना पेट्रोल पाहिजे आणि यांना स्पेस पाहिजे, कॅबिन यांचं स्पेशियस पाहिजे आहे. तर सर तुमच्यासाठी इथे मी हे सजेस्ट करेल की मारुती एस-क्रॉस तुम्ही घ्यायला पाहिजे जर स्पेस पाहिजे आहे आणि सिटीमध्ये चालवायची असेल तर. मारुती एस-क्रॉस एक चांगली गाडी आहे सिटीसाठी. समजा हायवे तुमचं रनिंग असतं तर मग मी प्रिफर केलं नसतं. आणि तुमची एक मोठी जी एक ही आहे रिक्वायरमेंट आहे ती म्हणजे आहे कॅबिन स्पेसची. तर कॅबिन स्पेस खूप जास्त मिळेल तुम्हाला एस-क्रॉस मध्ये. समजा एस-क्रॉस तुम्हाला घ्यायची नसेल तर मग i20 कडे तुम्ही नक्की जाऊ शकता. i20 सुद्धा चांगली गाडी आहे आणि त्यातही तुम्हाला जागा वगैरे व्यवस्थित मिळून जाईल, चांगली जागा मिळेल, कॅबिन स्पेसही मिळेल आणि तुम्हाला सिटीवरही चालवता येईल, हायवेवरती चालवता येईल. तर तुम्ही अल्ट्रॉस इथे नका कन्सिडर करू, एस-क्रॉस आणि i20 मधनं तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतरचा प्रश्न आहे अक्षय कांबळे यांचा. हे म्हणत आहेत i20 टर्बो पेट्रोल की फोर्ड फिगो डिझेल कोणती जास्त पॉवरफुल आहे. इथे आपण बघायला गेलो तर फिगो आपल्याला जास्त पॉवरफुल वाटेल, टॉर्क जास्त आहे i20 पेक्षा. i20 मध्ये टॉर्क कमी मिळेल, BHP जास्त मिळेल, पॉवर जास्त मिळेल, पण जेव्हा आपण चालवतो गाडी तेव्हा एक्सपिरियन्स आपला राहील फिगोवरती चांगला. फिगो किंवा फ्रीस्टाईल एकच आहे, तर फिगोवरती आपला एक्सपिरियन्स चांगला राहील. आणि परफॉर्मन्स आपल्याला पाहिजे असेल तर फिगो देईल, i20 इतकं परफॉर्मन्स देणार नाही. तर तुम्ही नक्कीच फिगो सोबत जाऊ शकता i20 पेक्षा जर परफॉर्मन्सच पाहिजे असेल तर. आणि याहीपेक्षा जास्त पाहिजे असेल तर मग पोलो घ्या, त्यात तुम्हाला 100% परफॉर्मन्स मिळेल. त्यानंतर आता एक शेवटचा प्रश्न घेऊया आपण रमेश अवचार यांचा. रमेश अवचार म्हणत आहेत आमच्याकडे ऑल्टो आहे 2005 ची, पण ही आम्हाला अशी ठेवायची आहे आणि जर आपण याचं पोल्युशन चेक केलं तर याची व्हॅलिडिटी लिगली आपल्याला वाढवता येईल का. रमेश सर यावरती एक मी डिटेल व्हिडिओ बनवला होता जेव्हा स्क्रॅप पॉलिसी आली होती. मी त्याची लिंक वगैरे सोडून देईल किंवा आय बटनही देऊन देईल. तर त्यात मी एक्सप्लेन केलेलं आहे की आपली जुनी गाडी कशी आपण ठेवू शकतो किंवा त्या पॉलिसीमध्ये टाकून तिला आपण स्क्रॅप करू शकतो, सगळं काही मी सांगितलेलं आहे. तुम्ही 2005 ची गाडी म्हणताय, त्याही पेक्षा जुनी गाडी असेल, तिची कंडिशन आपल्याला चांगली असेल तर तुम्ही नक्की त्याची एक्सटेंड करून घेऊ शकता RTO कडनं.